वेळेचं थोडंसं बंधन ठेवून माननीय अमोल मिटकरीजी. माननीय सभापती महोदय, माननीय अर्थमंत्री श्री थांबा आता जरा सर. अजितदादांनी 57,509 कोटी 70 लाख रुपयाच्या ज्या पुरवणी मागण्या या ठिकाणी सादर केलेल्या आहेत त्यावर बोलायला मी या ठिकाणी उभा आहे. गृह विभाग पान क्रमांक 23 बाब क्रमांक 37 अकोला जिल्ह्यातील चौहट्टा बाजार येथील पोलीस स्टेशन स्वातंत्र्य काळापासूनच्या लाकडी इमारतीमध्ये आहे. या इमारतीमध्ये प्रशासकीय कारभार करण्यास पोलीस यंत्रणांना अडचण होत आहे. त्याकरता नवीन इमारत बांधण्याकरता निधीची तरतूद व्हावी. राज्यातील सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग पान क्रमांक 279 बाब क्रमांक 393 विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी हळदीच्या पिकातून मोठ्या प्रमाणात हळद उत्पादन करत आहेत. सभापती महोदय, मात्र हळद वायदे बाजारावर बंदी घालण्याची मागणी काही व्यापारी संघटनांकडून केली जात आहे. त्यामुळे काही व्यापारी नफा मिळवण्याकरता वायदे बाजाराचा गैरवापर करत असल्याने शेतकरी आणि व्यापारी व निर्यातदारांचे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत शासनाने लक्ष घालून या वायदे बाजारावर बंदी घालण्याऐवजी हा गैरवापर थांबवण्याकरता कडक नियोजनाची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. याबाबत शासनाने कारवाई करावी. कापसाप्रमाणे तूर आणि उडीद डाळीवरील आयात शुल्क माफ करून उत्पादकांना हमी दर मिळावा. हमी भावापेक्षा कमी दर मिळणार नाही अशा प्रकारचे नियोजन करून कारवाई करावी. पान क्रमांक 133 बाब क्रमांक 208 209 उद्योग ऊर्जा व कामगार विभाग अमरावती अकोला यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यातून सभापती महोदय दरवर्षी अंदाजे 18,000 ते 22,000 विद्यार्थी इंजिनिअरिंग पूर्ण करतात. त्यातील किमान 8 ते 10,000 विद्यार्थी IT आणि कॉम्प्युटर शाखेतील असतात. हे सर्व पुणे मुंबईत जात असतात. याकरता उपाययोजना व्हाव्यात. अमरावती विभागात किमान 500 ते 1,000 एकरवर स्वतंत्र आणि मोठ्या क्षमतेचे IT पार्क उभारण्याकरता शासनाने कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे या IT पार्कमधून किमान 50,000 थेट रोजगार आणि 1 लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मुंबई पुणे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे. तसेच मुंबई पुणे आता ओझं सहन करू शकत नाही. त्यामुळे विदर्भातला रोजगार विदर्भातच थांबावा याकरता उपाययोजना व्हावी. पान क्रमांक 246 बाब क्रमांक 340 अन्न व औषध प्रशासन अन्न पदार्थ औषधी कीटकनाशके यामध्ये होणारी भेसळ मोठ्या प्रमाणात असून नागरिकांना याचा मोठा फटका सभापती महोदय बसत असतो. अन्न सुरक्षा व मानक कायदा 2006 मध्ये सुधारणा करून त्याची कठोर अंमलबजावणी करणे हे अत्यंत गरजेचे आहे. राज्यातील भेसळ परीक्षणाच्या प्रयोगशाळांची संख्या कमी असल्याने भेसळयुक्त पदार्थाची चाचणी वेळेवर होत नाही. त्यामुळे त्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भेसळ रोखण्याकरता उपाययोजना केल्या गेली पाहिजे. तसेच ग्राहक अधिकार व ग्राहक संघटनांमध्ये जागरूकता निर्माण करण्याकरता उपाययोजना व्हावी अशी विनंती मी या निमित्तानं करत आहे. पान क्रमांक 61 62 69 63 व बाब क्रमांक 101 102 108 105 नगर विकास विभाग अकोल्यातील प्रमुख व पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठिकाणे उदाहरणार्थ नरनाळा काटेपूर्णा पातुरदेवी पातूर गुफा नानासाहेबांचा वाडा संत गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव बाळापूरचा किल्ला राजा जयसिंगाची छत्री इत्यादी अनेक पर्यटन स्थळांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असून या स्थळांचा विकास झाल्यास स्थानिकांना पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो. शासनाने या पर्यटन स्थळाची दखल घेऊन निधी उपलब्ध करावा अशी मागणी मी या निमित्तानं करतोय. अकोला जिल्ह्यात महानगरपालिका क्षेत्रात अनेक मूलभूत सुविधांकरता निधी मिळत नसल्याने कामे रखडली असून शासनाने जिल्ह्याला निधी उपलब्ध करून दिल्यास अनेक लोकोपयोगी कामे मार्गी लागतील. ग्रामविकास विभाग पान क्रमांक 140 बाब क्रमांक 218 प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळणाऱ्या घरकुलाच्या अनुदानामध्ये वाढ करण्याच्या अनुषंगाने शासनाने विचार करायला पाहिजे. कारण बांधकाम साहित्याचे वाढते दर व महागाई यामध्ये घरकुल होण्यामध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे ही घरकुले अर्धवट राहतात किंवा घरकुल मालकाला खर्च सोसावा लागत जास्त अतिरिक्त भार सहन करावा लागतो. अकोला जिल्ह्यातील तेल्लारा ग्रामपंचायती अंतर्गत भांबेरी ग्रामपंचायत व अन्य ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थी जिवंत असतानाही मयत दाखविण्यात आल्याची गंभीर बाब आमच्या निदर्शनास आलेली आहे. तसेच रोजगारानिमित्त बाहेरगावी गेलेल्या लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यात आलेली आहेत. सदर प्रकरणी सरपंच उपसरपंचाबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत. याबाबत 11:45 ला आपण संपवणार आहे. कंटिन्यू करा. मी तीनच मिनिटं झाले, मला 5 तरी द्या निदान मिनिटं. सांगतोय तुम्हाला. याबाबत चौकशी करून कारवाई व्हावी. घरकुल योजनेमध्ये घरकुल मंजूर करत असताना असलेले निकष आर्थिक देवाणघेवाण बदलले जात असून खरे लाभार्थी वंचित राहून अन्य सक्षम लोक लाभार्थी होत आहेत. त्यामुळे शासनाने याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी व संबंधित अधिकाऱ्यांना कडक आदेश द्यावेत.
तशी तपासणी करण्यात यावी व दोषींवर कारवाई सुद्धा करावी. बाब क्रमांक 281 पान क्रमांक 182 सार्वजनिक आरोग्य विभाग अकोला जिल्ह्यातील 9,77,000 तसेच वाशिम जिल्ह्यातील लाभार्थ्यांचे KYC झाले नसल्याने त्यांच्याकडे आयुष्मान कार्ड नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून असंख्य गरजू गरीब रुग्ण आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. याबाबत KYC करण्याबाबत संबंधित यंत्रणांना निर्देश द्यावेत जेणेकरून गोरगरीब रुग्णांना याचा फायदा मिळू शकेल. अकोला जिल्ह्यात सर्वोपचार रुग्णालयावर सध्या प्रचंड कामाचा ताण आला असून अकोला जिल्ह्यासह बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो रुग्ण रोज उपचाराकरता येत असतात. रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी असे एकूण 505 कर्मचारी असल्याने आरोग्य सेवेवर ताण येत आहे. वर्ग 1 ते 4 मधील 2,425 कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध वैद्यकीय शिक्षण आयुक्तांनी शासनात सादर करूनही अद्याप त्या शासनाची मंजुरी प्रलंबित आहे. याबाबत तातडीने शासनाने कारवाई करावी. 18 वर्षापासून गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा देणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समायोजन करण्याबाबत शासनाने मान्य केले असूनही अद्याप त्याची अंमलबजावणी बाकी आहे. सभापती महोदय, बाब क्रमांक, आता मी तुमचा जास्त काही वेळ घेत नाही, पण जे काही आता उर्वरित मांडायचं आहे ते मी आपल्याकडे सादर करतो, ते आपण पटलावर ठेवावं. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपले मनापासून आभार. लक्षात घ्या, सभागृहाची जी बैठक आहे ती बैठक आपण 11:45 पर्यंत चालवणार आहोत असं सांगितलं गेलं होतं आणि त्यामुळं बरेच विषय राहिलेले आहेत. सभापतींना विनंती करून आपण वेळ वाढवणारच आहोत. मला असं वाटतं की 11:45 ला आपल्याला थांबवायचं आहे. 11:45 झालेच.